मी आता आलेली आहे युनायटेड वेस्टर्न सभागृह, DP रोड, कर्वेनगर, पुणे इथे. तिथे समर्थ एक्झिबिशन्सचं आर्ट अँड क्राफ्ट एक्झिबिशन भरलेलं आहे. जरा हटके असं हे प्रदर्शन आहे. तर त्या प्रदर्शनात आपण काय काय आहे ते आता बघूयात. या स्टॉलवर आपल्याला वेगवेगळ्या क्रोशाच्या वस्तू तसेच हँडमेड बरेच प्रॉडक्ट्स दिसत आहेत. तर काय आहे तुमच्या स्टॉलवर? हॅलो, माझं नाव पेनाली ठक्कर आहे आणि मी एक क्राफ्टर आहे. आणि हँडीक्राफ्टचे वस्तूज आहे माझ्याकडे. गिफ्टिंग आर्टिकल्स आहेत. तुम्हाला बड्डे रिटर्न गिफ्टसाठी मुलांसाठी हवं असेल तर माझ्याकडे 50 रुपयापासून रेंज सुरू होते गिफ्टिंग आर्टिकल्सची. तुम्ही बघू शकता लोहा बेल्स वगैरे आहेत जे हाताने बनवलेली कारिगरांनी वस्तू आहेत. हे सगळे मोबाईल स्टँड, मुलांसाठी गिफ्ट पेन स्टँड, वॉच ऑर्गनायझर, ट्रेस, ते सगळं माझ्याकडे मिळून जातं. तुम्हाला वास्तुशांती आहे तुमच्या घरी तर तुम्हाला काय हवं आहे ते सगळं मिळतं. थँक्यू. थँक्यू. आता इथे आपल्याला या खऱ्या रांगोळीपासून केलेल्या रांगोळ्या दिसत आहेत. टी कोस्टर्स आहेत. त्याच्यानंतर इथे तंजावर पेंटिंग्ज आहेत. तर यांना आपण विचारूयात काय तुमच्या स्टॉलचं वैशिष्ट्य आहे. माझं नाव शुभदा हाके आहे आणि आमचं मुख्य अट्रॅक्शन आहे हे तंजावर पेंटिंग्स, जे की खऱ्या गोल्डच्या फॉईलपासून केलेले आहे. यावरती पहिले हे कोनवर्क केल्या जातं आणि नंतर सोन्याचा पत्रा लावला आहे. आणि ही कला ही फार दुर्मिळ होत चालली आहे. ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. मस्त, छान. आता इथे आपल्याला परत रांगोळ्या आहेत, पण या रांगोळ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. इथे खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत. इथे पावलं पण आपल्याला दिसत आहेत आणि ह्या रेडीमेड रांगोळ्या पण आहेत. आणि तिथे पण एक छोट्या छोट्या रांगोळ्या दिसत आहेत. तर काय सांगाल ह्या रांगोळ्यांविषयी? नमस्कार, मी ऋता पेठे. माझं मुख्य प्रोडक्ट आहे ठिपक्यांची रांगोळी, ज्या आता खूप कमी दिसू लागतात आजकाल. बऱ्याचशा फ्री हँडच आजकाल दिसतात. त्यामुळे मी ह्याच्यात वेगवेगळ्या सायझेसमध्ये बघायला मिळतात. अगदी 3 इंचापासून ते 16 ते 20 इंचापर्यंत मी ऑर्डरनुसार तयार करून देऊ शकते. आणि इथे नुसते ठिपके काढलेले बोर्ड्स पण मिळू शकतात. कारण हल्ली ठिपके काढायचाही कंटाळा येतो बऱ्याच जणांना. बरोबर, त्यामुळे हे नवीनच आहे. नुसते ठिपके म्हणजे त्याच्यात रांगोळी घातली की आपोआप रांगोळी काढायची. आपण ठिपके तयार करून दिलेले आहेत. बरोबर. तुम्ही टेबल खुर्शीशी बसून रांगोळी काढून ती दाराबाहेर ठेवू शकता. मस्त, धन्यवाद. आता या स्टॉलवर आपल्याला हँड एम्ब्रॉयडरी केलेले कुर्तेज आहेत. त्याच्यानंतर काही सिंधी कढई केलेले पण मटेरियल्स आहेत. त्याच्यानंतर प्लेन कापडं पण आहेत. तुम्ही त्यांना ऑर्डर पण देऊ शकता. तसेच क्रोशाच्या वेगवेगळ्या वस्तू इथे खूप सुंदर सुंदर फ्रॉक आहेत. क्रोशाच्या खूप छान वस्तू आहेत. हे सुंदर असं भरतकाम केलेलं आहे. साडी आहे ही भरतकाम केलेली. कोणाला प्लेन साड्या हव्या असतील तर त्याच्यावर त्या पण आहेत माझ्याकडे आणि त्या ऑर्डर देऊन मी करून देईन. बेडशीट्स पण आहेत. ओके, म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली की भरतकाम करून देऊ शकता. पिलो कव्हर्स आहेत. ओके, खूप सुंदर, मस्त मस्त. सगळ्या प्रकारचं भरतकाम तुम्ही करता. धन्यवाद. इथे आपल्याला पॅचवर्कच्या बॅग्स, क्रोशे वर्क, त्याच्यानंतर इथे या अशा रांगोळी कम टी कोस्टर असं आहे. कर्नाटकी रांगोळी आपण देवापुढे ठेवू शकतो किंवा ॲज अ टी कोस्टर म्हणून पण वापरू शकतो. सॉक्स आहेत. हे अतिशय सुंदर अशा क्रोशाच्या मोजड्या आहेत. पॅचवर्कच्या बॅग्स आहेत. असा हा स्टॉल आहे. इथे आपल्याला या स्टॉलवर जे बायकांना अतिशय आवडतात असे दागिने आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर सुंदर माळा आहेत. आणि इथे आपल्याला रेझिनचे टी कोस्टर, रेझिनची रांगोळी, किचेन्स आहेत. छोटे कानातले आहेत. अशा सगळ्या वस्तू आपल्याला ह्या स्टॉलवर बघायला मिळणार आहेत. खूप सुंदर असं काम केलेलं आहे यांनी. हे सगळं तुम्ही स्वतः बनवता का? हो, सगळं स्वतः बनवते मी. सगळं स्वतः बनवते आणि घरीच बनवलेलं आहे सगळं. रेझिन पण आणि हे सगळी ज्वेलरी पण. ओके, सुंदर झालेलं आहे. या स्टॉलवर आपल्याला ड्युप्लेक्स पेपरची फुले बघायला मिळतील. खूप सुंदर अशी फुलं यांनी केलेली आहेत. इथे 60-75साठी हार आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला फ्रीज मॅग्नेट्स दिसत आहेत.
तुम्ही हे स्वतः बनवता का? हो हो, मी स्वतः हे सगळं बनवते. माझ्याकडे हार, गजरे, वेण्या, तोरण आणि गणपतीमध्ये मखर आणि असे सगळे वेगवेगळे बुके आहेत. बुके पण आहे. त्याच्यात अत्तरकुपी आहे, फ्रीज मॅग्नेट आहे, त्याला ही अत्तरकुपी आहे का? हो, आणि त्याला प्लस मॅग्नेट आहे. त्यामुळे तुम्ही असं अत्तर लावून मॅग्नेट फ्रीजला चिटकवू शकता. बर बर बर, सुंदर झाले. आणि ही अक्षत डबी आहे. पत्रिका द्यायच्या वेळेला असं अक्षत देतो तर तेव्हा ही डबी ठेवून आपण छान देऊ शकतो. छानच आहे. आणि मोती असं दोन्ही घातलेलं मस्त आहे. चाफ्याची वेणी आहे, मोगरा गुलाबाची वेणी आहे. असेच त्याच्या मॅचिंगचे आम्ही हार सुद्धा देतो गौरीला. ही वेणी आणि हार असं दोन्ही कंबो मिळतं. त्याच्यात फ्रीज मॅग्नेट आहेत. हा आता फ्रीज मॅग्नेटचा पॉट आहे, तो टेबलवर पण ठेवू शकतो किंवा फ्रीजला पण लावू शकतो. असे त्याच्यात खूप व्हरायटी आहे. ओके. मॅग्नेटमध्ये ह्याच्यात तोरणं आहेत, हार आहेत, लाईटचं तोरण आहे, मोगऱ्याचं तोरण आहे, झेंडू आहे, चाफ्याचं तोरण आहे. छान आहे, व्हरायटी खूप सुंदर आहे. आता आपल्याला ह्या स्टॉलवर सुंदर असे हँड पेंटिंग केलेले फ्रीज मॅग्नेट्स, त्याच्यानंतर वॉल हँगिंग्स हे बघायला मिळतील. इथे मराठी महिन्यांचं एक सुंदर असं वॉल हँगिंग दिसते आपल्याला. त्याच्यानंतर हे वदनी कवळ घेताचं पण आहे. ही आपली पाटी आहे आणि हे हँड कटिंग केलेले पण खूप सुंदर सुंदर आहेत. हे तुम्ही स्वतः करता का? हो, हे मी स्वतः करते. स्वतः पेंटिंग करते, स्वतः कट रेडी करते आणि स्वतः सगळं सेल करते. याच्यामध्ये माझ्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल्स आहे, विथ साईज अवेलेबल्स आहे. मराठी महिन्यांच्या फ्रेम्स ज्या आहेत त्या माझ्याकडे 32 इंचपर्यंत आहे. मीन्स 5 इंचपासनं तर 32 इंचपर्यंत मी ते वेरंट करून देते. आणि माझ्याकडे मल्टिपल्स ऑप्शन्स आहेत. एक असा ऑप्शन आहे आणि एक हे असं ऑप्शन आहे. साईज छोटा मोठा आहे. हां, साईज छोटा मोठा आहे. 5 इंचपासनं तर 32 इंचपर्यंत आहे. बनवते मी. आणि याच्यामध्ये असे 2 ऑप्शन्स आहेत. ओके. तर हे एक जे आहे हे एक फ्रीज मॅग्नेट आहे. आणि ही जी आहे ही एक फ्रेम आहे. हे मोठं. तर ह्याच्यापेक्षा मोठी मी तिथे लावलेली आहे, डिस्प्ले केलेली आहे. छान आहे, भरपूर व्हरायटी आहे. तर ह्या स्टॉलवर आपल्याला सुंदर अशा खणापासून आणि पैठणीपासून केलेल्या वस्तू आहेत. इथे केळीचं पान आहे, इथे कमळ दिसते आपल्याला, इथे जॅकेट आहे पैठणीचं आणि इथे पैठणीची तोरणं आहेत. खूप सुंदर केलेलं आहे. इथे आपल्याला टोप्या पण दिसत आहेत. फार सुंदर काम केलेलं आहे. सगळं पैठणी आणि खणापासून बनवले. हां, मस्त आहे, सुंदर झालेलं आहे. ते काय जॅकेट आहे का? हे पैठणीचं जॅकेट आहे आणि हे खणापासूनचं जॅकेट आहे. छान छान. आणि हा जसं खणाचा ओटीचा बटवा. हां, ओटीचा बटवा. लग्न समारंभात. हो, बरोबर बरोबर. आणि हे चौरंगाचं असं हे कवर आहे ना, हे गणपतीसाठी. हां, सुंदर आहे. आपल्याला आता इथे ह्या स्टॉलवर चाफ्याची इथे कुपी आहे अत्तराची. त्याच्यानंतर इथे कागदी फुलं आहेत, त्यांचा बुके आहे. इथे चाफ्याची माळ दिसतीये. त्याच्यानंतर वाळूची फ्रेम दिसते. इथे नवीन आहे हे. सरस्वतीची पण इथे फ्रेम दिसते आपल्याला. आणि लक्ष्मीची पावलं आहेत इथे. हे सगळे सुंदर सुंदर बुके आहेत. हे तुम्ही केलेत का? हो, मी स्वतः केले. सुंदर सुंदर झालेलं आहे. आणि ते काय फ्रीज मॅग्नेट्स आहेत का? ते पॉट्स आहेत ते. फ्रीज मॅग्नेट. छान, मस्त. आता इथे ह्या स्टॉलवर आपल्याला सुंदर असे कॅनव्हास पेंटिंगच्या फ्रेम्स दिसत आहेत. अतिशय सुंदर असं पेंटिंग केलेलं आहे. हे ट्रे आहेत. आणि हे काय आहे? हे गाईचं पिशवाई आर्टचं वॉल हँगिंग. बर, वॉल हँगिंग आहे. कुठली आर्ट? पिशवाई आर्ट. पिशवाई आर्ट. सुंदर झालेलं आहे. हे की होल्डर आहे. अतिशय सुंदर असं केलेलं आहे. क्लासेससाठी. ओके. क्लासेस पण घेता का तुम्ही ड्रॉइंगचे? ओके. पोर्टफोलिओ आहे माझा. ओके. पेन्सिल शेडिंग. सुंदर सुंदर आहे. पोस्टर कलर, पेन्सिल वा, कलर, सुंदर सुंदर आहे.
मस्त. नंतर फोक आर्ट पण आहे, वारली आहे, पेंटिंग, मधुबनी आहे, सगळे प्रकारचे क्लासेस घेता. तुमचा नंबर सांगा जरा. माझं नाव प्रगती भोमे. माझा नंबर आहे 7506050974. आता आपल्याला प्रत्येक स्टॉलवर काहीतरी नवीन नवीन बघायला मिळते. अतिशय सुंदर अशा हँड पेंटेड कुर्तीज आहेत इथे. फारच सुंदर असं काम केलेलं आहे यांनी. फार ही फुलंसुद्धा खूप सुंदर झालेली आहेत. वा, मस्तच झालेलं आहे. खूप सुंदर असं यांनी प्रत्येक डिझाईन अतिशय सुंदर आहे. हे हँड पेंटेड तुम्ही स्वतः केलेलं आहे का? स्वतः करते. वंदन आर्ट्सच्या बॅनर. ओके. हां. मी गेली 20 वर्ष हे काम करते. क्लासेस पण घेत होते. वा वा, सुंदर झालेलं आहे. क्लासेस पण घेता का तुम्ही? हां. आणि नंबर सांगाल का तुमचा, म्हणजे कुणाला जर इंटरेस्ट असेल थोडंसं मोठ्याने? माझा नंबर 830888171772. थँक्यू. मी क्लासेस घेते. सुंदर झालेलं आहे पेंटिंग. आता इथे आपल्याला ह्या ज्या फ्रेम्स दिसत आहेत त्या फुलं त्यांनी सुकवलेली आहेत आणि नंतर ती चिटकवून त्याच्या फ्रेम्स केलेल्या आहेत. पूर्ण अशा नॅचरल ह्या फ्रेम्स आहेत. कुठलेही बाहेरचे कलर्स नाही आहेत ह्याच्यामध्ये. खूप सुंदर अशा ह्या फ्रेम्स झालेल्या आहेत. इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आपल्याला दिसतोय. अतिशय सुंदर झालेल्या आहेत ह्या फ्रेम्स. छोट्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला ह्या दिसत आहेत. तुम्ही स्वतः बनवल्यात का? आणि ह्या फुलांपासून फुलं सुकवून केलेले आहेत? खरी फुलं जी असतात त्यातली बरीचशी फुलं निर्मल्यातली आहे. म्हणजे एक दिवस तर ती देवावरच सुद्धा, नंतर दुसऱ्या दिवशी ती मी काढून प्रेस करते, पूर्ण डिहायड्रेट करते, त्यात पाण्याचा अंश राहायला नको, आणि मग नंतर ती हळूवारप्रमाणे चिकवायची आणि त्याचं डिझाईन तयार करायचं. नंतर त्याला वॉर्निश द्यायचं, म्हणजे ती प्रिझर्व होतात, तुटू नये म्हणून, आणि मग फ्रेम करायची. अशी मोठी लॉंग प्रोसेस आहे. फारच सुंदर झालेले आहेत. तर नक्की अशा सगळ्या हटके गोष्टी बघण्यासाठी तुम्ही या एक्झिबिशनला भेट द्या. तसेच त्यांच्या स्टॉलवर फोम शीटपासून बनवलेली हँडमेड फुलंसुद्धा आपल्याला बघायला मिळतील. या स्टॉलवर आपल्याला पॅचवर्कचे दुपट्टे आहेत. वेगवेगळ्या साईजमध्ये वर्कनुसार त्यांची किंमत आहे. 750 पासून 550, 750, 650 अशी याची किंमत आहे. आणि फॅब्रिक ज्वेलरी पण आहे. आणि टी कोस्टर हे कशाचे आहेत? हे PVC मटेरियलचे आहेत. हां, ते वॉशेबल आहेत. ओके, वॉशेबल आहेत. तर काय सांगाल स्टॉलबद्दल? माझं कोरवी फाउंडेशन म्हणून आमचा संस्था आहे, NGO. तर आमच्या महिला सगळे हे प्रोडक्ट्स हाताने बनवतात. आणि आमचं कांथा वर्क म्हणून स्पेशालिटी आहे जी वेस्ट बेंगॉलच्या गावात बायका बनवतात. त्याच्यापासून पूर्ण हँडवर्क आहे सगळं, एम्ब्रॉयडरीसारखं. त्याच्यामध्ये प्युअर आर्ट सिल्क आणि सिल्क मटेरियल वापरलं जातं. तर ते सगळे स्टोल्स आहेत आमचे, वेगवेगळे आहेत. दुपट्टे आहेत, स्टोल्स आहेत, मिक्स आहेत. फॅब्रिक खणापासून आपण ज्वेलरी बनवतो. आणि हे आपले असे क्विलिंगचे आहेत जे आम्ही वॉटरप्रूफ करतो. अशा वेगवेगळ्या मटेरियलचे आहेत बनवते. थँक्यू. या स्टॉलवर आता आपल्याला इथे पण अशा हँडमेड फ्रेम्स आहेत. वारलीच्या फ्रेम्स आहेत, त्याच्यानंतर मंडलाच्या फ्रेम्स आहेत, लिप्पन आर्टच्या पण इथे तुम्हाला फ्रेम्स दिसतील. इथे वेगवेगळ्या रांगोळ्या आहेत आणि इथे पॉट त्यांनी डेकोरेटिव्ह केलेले आहेत. हे सगळं हँडमेड आणि तुम्ही स्वतः बनवता का? हां, तर त्या फ्रेम्स वगैरे त्या पण स्वतः बनवलेल्या आहेत? सगळे पूर्ण हँडमेडचे सगळे. छान सुंदर आहेत फ्रेम्स. या स्टॉलवर आपल्याला इथे हँड पेंटेड बॅग्स दिसत आहेत. त्याच्यानंतर पाऊच आहेत. आणि काय काय आहे इथे? ड्रेस मटेरियल आहे. नंतर हे ड्रेस मटेरियल काय हँड पेंटेड आहे. नंतर फ्रीज मॅग्नेट्स आहेत हे. हो. नंतर फॅब्रिक ज्वेलरी आहे हँड पेंटेड. साडी कव्हर्स आहेत ॲक्च्युली. ओके, वेगळे. हां, टी कोस्टर्स आहे. बरं. एक नवीन हे चष्म्याची फ्रेम ॲक्च्युली ठेवण्यासाठी. हो हो. असे पाउचेस आहेत हँड पेंटेड. सुंदर झाले. आणि लॅपटॉप बॅग्स आहेत. ओके. पेंटेड.
हे ट्रॅव्हल पाऊच किंवा डेली पाऊच म्हणून तुम्ही कॅरी करू शकता आणि हे नॉर्मल कॉईन पाऊच म्हणून म्हणू शकता. बरोबर. सगळे फॅब्रिक हँडमेड ज्वेलरी हँड पेंटेड आहे. सुंदर झालंय सगळं तुम्ही स्वतः करता ना? छान आहे, छान. परत एकदा इथे सुंदर हँडमेड वेगवेगळं आपल्याला इथे एमसील वर्क आहे, त्याच्यानंतर पेंटिंग्ज आहेत, अशा वेगवेगळ्या वस्तू इथे बघायला मिळतात. फ्रेम्स आहेत, रांगोळ्या आहेत, त्याच्यानंतर किचन होल्डर आहे. या सणावाराला आपल्याला लागतात ते हळदी कुंकवाचं प्लॅटर आहे. खूप सुंदर अशा केलेले आहेत. हे पॉट आहे, वारली पेंटिंग केलेलं. आणि इथे एक सुंदर अशी यांची फ्रेम आहे. तुम्ही स्वतः केलेलं आहे हे सगळं? छान झालेलं आहे, मस्त आहे. परत एकदा इथे एक पेंटिंगचा आपल्याला स्टॉल दिसतोय. इथे वेगवेगळे आपल्याला फ्रेम्स दिसत आहेत, छोट्या मोठ्या. अतिशय सुंदर असं आहे. कुठले काय काय आहे आम्हाला सांगा बरं जरा. मेनली सगळे इंडियन ट्रेडिशनल फोक आर्ट पेंटिंग आहे. मधुबनी, पिचवाई, कलमकारी, वारली असे वेगवेगळे फोक आर्ट पेंटिंग तुम्ही होम डेकोर प्रोडक्ट्सवर पाहू शकता. ट्रेज आहेत, की होल्डर, पेन्स. आता हे आपल्याला दिसतंय, हे कुठलं पेंटिंग आहे? हे कलमकारी आहे. हे कलमकारी आहे. हे पिचवाई आहे. म्युरल पेंटिंग आहे. हे पण पिचवाई आहे. आणि हे वारली पेंटिंग आहे. हे पट्टचित्र आहे. हे की होल्डर्स, हे काय आहे? हे की होल्डर आहे आणि पट्टचित्र. आणि हे मॅग्नेट्स आहेत. मॅग्नेट्स आहेत. आणि ह्या छोट्या फ्रेम्स आहेत ना? आणि हे पेन होल्डर, पेन स्टँड. हां, छान झाले. आता आपल्याला या स्टॉलवर सगळी हँडमेड ज्वेलरी दिसते. काही फॅब्रिक ज्वेलरी आहे, काही इथे बीड्सची आहेत ना? हो, बीड्स. हां, व्हेजिटेबल्सचे फ्लॅश. ही बीड्स ज्वेलरी आहे. हां, पार्टी वेअर. हां, हे तुम्ही सगळं स्वतः बनवलेलं आहे? हां. हे ब्रेसलेट मंगळसूत्र आहे. ब्रेसलेट मंगळसूत्र. हे लेटेस्ट सध्या ट्रेंडिंग अशी ब्रेसलेट्स आहेत. असे स्टॅकेबल ब्रेसलेट्स तुम्ही घालू शकता. बर. हे तुम्ही घातलंय का? मी घातलंय. बर. आणि ही कसली ज्वेलरी आहे? फॅब्रिक ज्वेलरी आहे. ही फॅब्रिक ज्वेलरी आहे. हे अँकलेट आहे. नुसताच काळा दोरा घालण्यापेक्षा थोडं त्याला स्टाईल केलेलं आहे. ओके. हे तुम्ही स्वतः सगळं बनवता? माझ्या ब्रँडचं नाव आहे नक्षी डिझाईन. थँक्यू. आता या स्टॉलवर आपल्याला मंडला आर्टच्या वेगवेगळ्या इथे वस्तू बघायला मिळत आहेत. टी कोस्टर्स आहेत. हे काहीतरी वेगळं घड्याळ आहे का ते? हां. आणि इथे वेगवेगळ्या फ्रेम्स पण आहेत. ही किचेन्स आहेत. आणि अतिशय सुंदर अशा इथे मंडला आर्टच्या अप्रतिम फ्रेम्स आहेत इथे. हे तुम्ही स्वतः केलेलं आहे का सगळं मंडला आर्टचं? मी मंडला आर्टिस्ट आहे. ओके. डॉट मंडला आणि पेन मंडला हे पण प्रोडक्ट्स आहेत. ओके. हे वेगळं आहे थोडंसं. टोटली हँडवर्क आहे. हाताने केलेलं आहे सगळं. सुंदर झालेलं आहे. तुम्ही स्वतः बनवता? मी स्वतः बनवते. मी स्वतः आर्टिस्ट आहे. थँक्यू. आणि इथे सगळा पूर्ण हँड एम्ब्रॉयडरीचा स्टॉल आहे. अतिशय सुंदर अशी हँड एम्ब्रॉयडरी केलेली आहे. छोटे रुमाल आहेत, त्याच्यानंतर नॅपकिन्स आहेत आणि भरपूर ड्रेस मटेरियल्स आहेत. आणि इथे सगळे आपल्याला वेगवेगळे ड्रेस मटेरियल्स दिसत आहेत. तर हे तुम्ही स्वतः बनवता का? हो, मी स्वतः करते. हँड एम्ब्रॉयडरी स्वतः. काय काय आहे तुमच्याकडे आता? माझ्याकडे आता ड्रेस मटेरियल्स आहेत. 2 साईजमध्ये नॅपकिन्स आहेत. टिफिन नॅपकिन्स आहेत. स्पेशली लहान मुलांना शाळेत नेण्यासाठी केलेले आहेत. तर त्यांच्या ह्याच्यानुसारच तो शेप आणि त्यांना जसं पाहिजे ते त्यांचं नाव वगैरे टाकून तुम्ही कस्टमाइज करून देता. हे प्रॉडक्ट आहे ना, हे बल्कमध्ये बऱ्याच वेळेस बर्थडेसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून पण खूप छान ऑप्शन आहे. हँकीज आहेत. हँकीज पण आपण देऊ शकतो रिटर्न गिफ्ट म्हणून. हो. छान मस्त झालेलं आहे. थँक्यू. आता इथे आपल्याला या स्टॉलवर लहान मुलांचे फ्लॅश कार्ड्स बघायला मिळतील. छोट्या मुलांसाठी हा स्टॉल आहे. तर हे काय आहेत? फ्लॅश कार्ड्स आहेत. हे डेली रुटीनचे आणि भाज्या. हां. कलर. ओके. ओके. लहान मुलांसाठी. ओके. आणि फोटो फ्रेम्स आहेत. आणि अवॉर्ड रिवॉर्ड. काय आहे? रिवॉर्ड शीट आहे. अवॉर्ड शीट. ओके. थँक्यू. आता आपल्याला या स्टॉलवर सगळ्या हँड पेंटेड बॅग्स आहेत.
वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या पर्सेस आहेत, मोठ्या बॅग्स आहेत. खूप सुंदर असं हँड पेंटिंग केलेलं आहे. तुम्ही हे स्वतः करता का? हो, मी स्वतः करते. आणि काय काय आपल्याला मोठ्या बॅग्स आहेत का? ही शबनम दिसते. हां, सुंदर झाले पेंटिंग. स्लिंग बॅग्स आहेत, हँड बॅग्स आहेत, टोट बॅग्स आहेत. सगळ्या प्रकारच्या बॅग, छोट्या बॅग्स, छोट्या. हां, ही टोट बॅग आहे. कोरियन टोट बॅग. हां, आणि ह्या छोटे पाऊच आहेत ना इथे. हां, मेकअप पाऊच किंवा आपण कशालाही यूज. हां, बरोबर. हां, ही एक स्लिंग बॅग्स आहेत. सगळं पेंटिंग केलेलं आहे ना ह्याच्यावर. सगळं पेंटिंग, हँड पेंटिंग. हां, येस, सुंदर झालेलं आहे. थँक्यू. आपल्याला ह्या स्टॉलवर सगळ्या क्रोशाच्या वस्तू, अतिशय सुंदर अशा क्रोशाच्या वस्तू. हे क्रंचीज दिसत आहेत आपल्याला. इथे गजरे आहेत, समईची रांगोळी, आणि इथे कमळ आहेत देवी ठेवण्यासाठी. कोस्टर्स आहेत, त्याच्यानंतर किचेन्स आहेत, बेबी सेट आहेत. खूप सुंदर आहे. हे तुम्ही स्वतः बनवता का? हो, मी स्वतःच बनवते. मी जवळजवळ 25 वर्ष हेच करते. हँडमेड सगळं क्रोशाचं. क्रोशा. सुंदर झालेलं आहे. खूप छान छान आहेत त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स, आणि व्हरायटी भरपूर आहे. आता इथे या स्टॉलवर आपल्याला परत ज्वेलरी आहे. फॅब्रिक आणि पॉलिमर क्लेची ज्वेलरी आहे. तर इथे तुम्ही ही दिसते, ही फॅब्रिक ज्वेलरी आहे आणि ही क्लेची ज्वेलरी आहे. इथे पण हां, इथे भरपूर व्हरायटी आहे. इथे अशा ही पण फॅब्रिक ज्वेलरी आहे. हे तुम्ही स्वतः बनवता का? स्वतः बनवते हाताने. कुठली कुठली काय काय आहे तुमच्या स्टॉलवर? फॅब्रिकचं सगळं ज्वेलरी आहे, म्हणजे तुम्ही सेट्स घेऊ शकता किंवा इयरिंग्स घेऊ शकता. पॉलिमर क्लेची पण आहे ज्वेलरी, आणि हँडक्राफ्टेड आणि युनिक डिझाईन्स असतात. म्हणजे तुम्हाला परत माझ्यासारखं दुसरं कुठे मिळणार नाही. ओके. माझ्याकडे सुद्धा परत तसंच डिझाईन मिळेल याची गॅरंटी नाही, पण बरेच प्रकार त्याच्यामध्ये करता येतात आपल्याला. छान, धन्यवाद. छान आहे. आता ह्या स्टॉलवर आपल्याला इथे MDFचे फ्रेम्स दिसतील. खूप सुंदर फ्रेम्स आहेत. त्याच्यानंतर इथे टेराकोटाची मस्त भांडी आहेत. छान. हे छोटे छोटे पॉट पण आपल्याला बघायला मिळतील. खूप सुंदर असे क्यूट पॉट आहेत. आणि या पेंटिंगचे ट्रे आहेत ना, हे पेंटिंगचे ट्रे आहेत. तर हे तुम्ही बनवता का? सगळं मी बनवते. स्वतः बनवता. खूप सुंदर. आणि हे काय आहे? हे दिसते हे मोठं. हे नेम प्लेट्स आहे. ही बर, ही कस्टमाइज करून देतो आपण. बर. इथे तुम्ही काही वरती लावू शकता. बर बर. शिवमुद्रा लावते, खाली नाव येतं. शिवमुद्रा तुम्ही लावली आहे तसं खाली तुम्हीच लावून देता? इथे नाव पण आम्हीच देतो. बर बर. कस्टमाइज करून देता तुम्ही? साईज आहे. बर. अवेलेबल आहे. छोटा मोठा कसा पाहिजे तसं? 12 पासून ते अगदी 20 बाय 24 पर्यंतची साईज. छान, सुंदर. हो, सुंदर आहे. आषाढीसाठी. हां, सुंदर सुंदर आहे. गिफ्ट ऑप्शन म्हणून पण. ओके. आणि हे काय आहे? कुठलं? हे हँगिंग आहे. हेच कलर केलेले पॉट हँगिंग आहे. ओके, असे लावायला. छान. त्या स्टॉलवर आपल्याला आता इथे मोत्याची वेगवेगळी रांगोळी, पावलं, त्याच्यानंतर तोरणं आहेत मोत्यांची, आणि इथे क्रोशाचं पण काम दिसतंय. क्रोशाचे इथे कानातली दिसत आहेत. तर हे तुम्ही स्वतः बनवता का ताई? वेगवेगळ्या काय काय आहे तुमच्या स्टॉलवर? माझ्या स्टॉलवरती तुम्हाला मोत्याचे सगळे रांगोळ्या, त्याच्यानंतर गणपती येतील, गणपतीला लागणाऱ्या सगळ्या सजावटीच्या वस्तू, फुलं, हे सगळं मिळेल. आणि तोरणं, मैरपी. बरं बरं. सगळं तोरणं, मैरपी, क्रोशाचे. हे इथे काय आहे? बटवे आहेत. बटवे, पर्सेस. हां, मोबाईल पर्सेस. छान आहे, छान आहे. इथे या स्टॉलवर आपल्याला आता हँड एम्ब्रॉयडरीचे ड्रेस मटेरियल्स आहेत. छोटे छोटे इथे रुमाल पण दिसतील. इथे छोट्या बॅग्स आहेत. हे तुम्ही स्वतः केलंय का? एम्ब्रॉयडरी मी स्वतः करते. सृजन नावाचा ब्रँड आहे माझा. आणि त्याच्या अंतर्गत छोटे शॉर्ट टॉप्स, मोठे शॉर्ट टॉप्स, किंवा तुमचे पोटली बॅग, टोट बॅग्स,
ओके, सगळं हँड एम्ब्रॉयडरी. सगळं हँड एम्ब्रॉयडरी मशीनवर. आणि हे काय आहे, ह्या पोटलीज आहेत का? आपण ओटी भरून देतो किंवा छोट्या छोट्या असं ट्रॅव्हलिंग मध्ये जेव्हा जातो तेव्हा एकात्र ठेवायचं असतं, मेकअपचं सामान वगैरे ठेवायचं असतं. हा, तर त्याच्या आणि हे पाऊच दिसतंय तिथे, ट्रॅव्हलिंग पाऊचेस आहेत. हो, आणि कस्टमाइज पण म्हणून देतो तुम्हाला. जर तुमच्या आवडीने काही रंग आणि डिझाईन वेगळं हवं असेल तर तुम्ही करून देता. आणि हे ड्रेस मटेरियल्स आहेत. आता ह्या स्टॉलवर आपल्याला सगळ्या MDF पासून बनवलेल्या वस्तू दिसतील. इथे त्यांनी पेंटिंग पण केलेलं आहे. पेंट करून ठेवले दाखवण्यासाठी. मुलांना पेंटिंग करण्यासाठी आम्ही हे मार्किंग करून दिलेलं आहे की जेणेकरून त्यांना फक्त रंग भरायचे. ओके, कुठला रंग भरायचा ते पण त्यांच्या रंग बनवायचा किंवा हे जे आपल्याला मिळतात दुकानात सहज मिळतात आपल्याला. हां, आपण त्याच्यात भरू शकतो. म्हणजे लहान मुलांसाठी क्रिएटिव्ह काहीतरी म्हणून तुम्ही हे केलेलं आहे. हां, हे जे आहे आणि सांगितलं तर पेंट पण तुम्ही करून देता. हां, तसं असेल तर पेंटिंग पण आम्ही करून देतो जर लहान मुलांना. आणि हे काय आहे, ट्रॅव्हल ऑलवेज. हे जे आहे ते सगळे बॅगला लावायचे. आपल्या सुटकेसला आपण जातो तेव्हा लावायचे टॅग्स आहेत. ते इकडे आपण आपलं नाव पत्ता वगैरे घालू शकतो. आणि म्हणजे एकसारख्या सुटकेस असतील तर त्या गडबड होऊ नये म्हणून केलेले आहे. त्याच्यात पण आमच्याकडे हे 4 मेसेजेस केलेले आहेत. हो, हे सगळे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. ही पाटी खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे मोठ्या साईजची पण ही पाटी खूप सुंदर आहे. मोठ्या साईजची पाटी आहे. ओके, पूजेला वगैरे हवी असेल तरी मध्ये आहे. ही मोठी पूजेसाठी आहे. आणि हे सगळे छोटे छोटे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. हे इथे कॅलेंडर दिसते, परपॅच्युअल कायमस्वरूपी कॅलेंडर. मराठी महिना आम्ही ऍड केला. मराठी महिना आपल्याला कुठेही सगळीकडे इंग्लिश महिने सगळीकडे मिळतात, मराठी बरोबर. हे कटलरी स्टँड आहे. त्याच्यावर वदनी कवळ घेतात येते. आपल्याला डोळ्यासमोर राहिलं तर मुलांना बरोबर. आजकाल जे सगळे इंग्लिश मीडियममध्ये जातात मुलांना. हो हो हो, त्या हिशोबाने छान. हे सगळे डायरीज आहेत. सगळे डेटलेस डायरीज आहेत. ओके, आपण वापरू शकतो. मराठी हे मिळत नाही डायरी, म्हणून आम्ही मराठी रायटिंगवाले डायरी, मराठी रायटिंगवाले आहेत. छान सुंदर आहेत. धन्यवाद. आता ह्या स्टॉलवर आपल्याला ह्या मोत्याच्या छोट्या रांगोळ्या आहेत, सुपाऱ्या आहेत, उदबत्त्या आहेत, सेंटेड फुलवाती आहेत. हे तुम्ही स्वतः करता का काय? नाही, डायरेक्ट फॅक्टरीत नाही का, आम्ही दोघी तिन्ही जणी मिळून करतोय. माझ्या मैत्रिणीचीच फॅक्टरी आहे गावामध्ये. बर, तिथून बनवून आम्ही वेगवेगळ्या एरियामध्ये विकतो. बर बर, छान आहे, सगळं मस्त आहे. हे सगळं लागणारे आयटम्स आहेत, या सुपाऱ्या वगैरे. बरोबर, छान, धन्यवाद. आता इथे आपल्याला परत एकदा फॅब्रिक ज्वेलरी बघायला मिळते. खूप सुंदर अशी फॅब्रिक ज्वेलरी केलेली आहे. हे बघा, इथे बांगड्या पण आहेत, या क्लिप्स आहेत, कानातली आहेत आणि हेअर बँड्स आहेत. तर काय सांगाल तुमच्या स्टॉलबद्दल? नमस्कार, माझं नाव भावना चौधरी आहे. माझा स्टॉल नंबर 32 आहे आणि मी स्वतःच ही फॅब्रिक ज्वेलरी करते. माझ्याकडची रेंज आहे 30 पासून तर 300 पर्यंतची रेंज आहे. खूप सुंदर बनवले, धन्यवाद. आता ह्या स्टॉलवर आपल्याला खऱ्या रांगोळी पासून केलेल्या रांगोळ्या आहेत. ही खरी रांगोळी जी आहे ती इथे चिटकवलेली आहे आणि त्याच्यापासून रांगोळ्या बनवलेल्या आहेत. ह्या मॅट रांगोळ्या आहेत. भरपूर इथे प्रकार आपल्याला दिसत आहेत. हे सगळ्या रांगोळ्या आहेत, ह्या खऱ्या रांगोळीपासून बनवलेल्या आहेत आणि इव्हन या पाण्यावरही तरंगतात. या रांगोळ्या का? पाण्यावर काही त्याचा इफेक्ट होत नाही, पाण्यापासून खराबही काही होत नाही. आणि खरी रांगोळी असल्यामुळे आपल्याला पण रांगोळी काढल्यासारखं समाधान पण वाटतं आपल्याला. खूप सुंदर आहे व्हरायटी, धन्यवाद. स्टॉलवर आपल्याला क्रोशाच्या सुंदर वस्तू दिसत आहेत. इथे या छोटे छोटे हे बटवे इतके क्यूट आहेत. हे सुंदर बटवे केलेले आहेत. इथे किचेन्स आहेत. त्याच्यानंतर इथे हे काय आहे? हे श्रग टाईप आहे. श्रग टाईप आहे. हे आपण कुठल्याही टॉपवरती वगैरे किंवा जेन जी ट्रेंड्स आहे त्यांना घालू शकतात. बरोबर. आणि हे मागून छान दिसतं फ्लेअर, त्याला मस्त झालंय, छान झालंय. आणि ह्या टोप्या आहेत का क्रोशाच्या? कॅप्स आहेत. हां, ह्या विंटरसाठीच्या कॅप्स आहेत. ह्या जाड दोऱ्याने विणलेली आहे ही. ओके. आणि ह्या थोड्याशा पातळ दोऱ्याने फ्लेक्झिबल आहेत. कुठल्याही माणसाला किंवा मुलीला कुठल्याही घालू. फ्री साईज आहे म्हणजे? फ्री साईज आहे. हां. आणि ही आसनं आहेत का? नाही, हे असं नाहीये, हे टॉपच आहे. बर. हे
ग्रॅनी स्क्वेअरचे टॉप. हां, सुंदर झाले. हे तुम्ही स्वतः बनवता का? येस, आम्ही स्वतः बनवतो. आमचं गुंफण नावाचं पेज आहे इन्स्टावरती. आमचा मेन मोटो तर असा आहे की जेनझी लोकांपर्यंत जावं, प्लस आपला जो ट्रेडिशनल एलिमेंट आहे तो जपावा. त्यासाठीच आम्ही अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ह्या केलेल्या आहेत. हा आता झेंडूचं फूल आहे आणि हा चाफ्याचं फूल आहे. हे इंडो वेस्टर्न टाईप म्हणतो आपण, कारण ह्या अशा गोष्टी कुठे मिळणार नाही मिळणार. सो ह्या आम्ही ह्याच्यामध्ये थोडं काम करतोय सध्या. फारच सुंदर झाले. कव्हर पण एक केलेलं आहे. बुक कव्हर आहे हे. पोथी कव्हर किंवा बुक कव्हर. पोथ्यांना किंवा बुक्सला. पूर्वीच्या काळी फाईल्सला जसे ते दोरे असतात तशाच पॅटर्न मध्ये आम्ही क्रोशेचं केलंय. सुंदर झाले. आम्ही कस्टमायझेशन ऑर्डर्स पण घेतोय. घेता ना? हा. आणि आमचं पेज आहे इन्स्टावरती, गुंफण नाव आहे. मराठी नेम आहे आणि थोड्या मराठीमुळे. आणि नंबर सांगाल का तुमचा? आमचा नंबर आहे 7498310687. थँक्यू. आता या स्टॉलवर आपल्याला सुंदर अशा मोत्यांच्या रांगोळ्या आहेत. हे तुळशी वृंदावन अतिशय सुंदर केलेलं आहे. पेपरची फुलं आहेत. आकाश कंदील बनवलेले आहेत. हे तुम्ही स्वतः बनवता का? आणि इथे हँड एम्ब्रॉयडरीचे हे ट्रे केलेले आहेत. सुंदर असे ट्रे केलेले आहेत. याच्यात वेगवेगळी डिझाईन्स आपल्याला करून मिळतील. त्याच्यानंतर ही एन्व्हलप्स आहेत ना? ही एन्व्हलप्स आहे. हे बुकमार्क. एन्व्हलप्स आणि बुकमार्क. गिफ्ट लावायसाठी हे छोटे छोटे असे स्टिकर्स सारखे बनवले. ओके. हे सगळं पेंटिंग केलेलं आहे. पेपरचं. ओके, सुंदर झालेलं आहे. हे एन्व्हलप्स आहेत. हे पण केले मोराचं. फारच सुंदर झाले. तुम्ही स्वतः बनवता का? हे माझी मैत्रीण बनवते. आणि तुम्ही हे का सेल करता? आज आली, तिच्या पायाला जरा गडबड आहे म्हणून ती येऊ शकली नाही आज. ओके. तिने मला दिले माझ्याजवळ. ओके, फार सुंदर झाले. थँक्यू. आता इथे आपल्याला कॅन्डल्सचा स्टॉल दिसतोय. अतिशय सुंदर अशा कॅन्डल्स आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आणि एकदम युनिक अशा या कॅन्डल्स आहेत. इथे आपण बघू शकता हे कसली एकदम क्यूट झालेलं आहे. हे वेगवेगळ्या फुलांच्या कॅन्डल्स आहेत. फारच सुंदर झालेलं आहे. हे इथे मला विड्याचं पान दिसतंय. विड्याचं पानच आहे का? त्याची कॅन्डल आहे का ती? ते आपण लावू शकतो. आणि हे काय आहे? हे वॅक्स सॅशेस आहेत. हे वॉर्डरोब किंवा कार हँगर्स म्हणून वापरू शकतो विथ फ्रेग्रन्स. वॉर्डरोब किंवा कार हँगिंग साठी म्हणून. वॉशरूम्समध्ये. ओके. फ्रेग्रन्स छान आहे. बरेच व्हरायटी आहे. फारच सुंदर झालेलं आहे. हे सगळे फ्रेग्रन्सेसचे जार कॅन्डल्स पण आहेत. बरं. जार कॅन्डल्स फारच सुंदर आहे. खूप छान कॅन्डल्स झालेले आहेत. हे तुम्ही स्वतः बनवता का? स्वतः बनवतो. ओके, घरीच तयार करता? बरं, ठीक आहे. आता हा स्टॉल आहे रेझिन आर्टचा. भरपूर इथे व्हरायटीज आहेत. रेझिनचे इथे क्लॉक्स दिसत आहेत तुम्हाला. फ्रेम्स पण आहेत. हे काय आहे? ब्रेसलेट्स आहे, साडी पिन, बुक मार्क्स आहे, छोटी पूजा थाळी आहे, मोठी पूजा थाळी आहे, गणपती स्टँडीज आहे, हे गिफ्ट आयटम्स करतात, ट्रे कोस्टरचे सेट. ओके. राख्या आहे. राख्या पण आहेत. आणि हे होम डेकोर आहे ना? होम डेकोर आहे. इथे कानातली आहेत. इथे वेगवेगळ्या प्रकारची किचेन्स आहेत. राखीचे हॅम्पर पण आहेत. सगळं रेझिन आर्टमध्ये केलेलं आहे. इथे पण सुंदर कानातली आहेत आपल्याला. तर हे तुम्ही स्वतः बनवता का? हो, मी स्वतः बनवते. स्वतः बनवता? ऑर्डर्स पण घेता? हो, ऑर्डर्स पण घेते. कस्टमाइज करून देते. लोकांच्या बजेट आणि टेस्टच्या अकॉर्डिंग त्यांचं बनवून देते. आणि तुमचा नंबर सांगू शकाल? फोन नंबर? हां. 7999673118. थँक्यू. खूप सुंदर आहेत सगळ्या वस्तू.